मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण 36 साइज मध्ये साधा 4 टक्स ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो खूप सोपी पद्धत समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हे अस्तर आहे, बघू शकता। अशी आपल्याला इथे डबल घडी करून घ्यायची आहे, बघू शकता। ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे खालच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या। बऱ्याच वेळा काय होतं, कपडा थोडासा क्रॉस मध्ये असतं किंवा अस्तर म्हणलं तरी सुद्धा चालेल, त्याच्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे, तुमचा उंची मोजून घ्यायची आहे। उंची मोजताना नेहमी पाठीच्या बाजूची मोजत आहे। हे तयार शोल्डर आहे, इथपर्यंत आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। असा टेप ठेवायचा आहे। हे पहा, उंची माझी ते 13.5 तयार आहे। हे पहा, बघू शकता। अशा पद्धतीने इथून इथपर्यंत मोजली, माझी 13.5 तयार आहे। मी त्यामध्ये 1 इंच घेऊन 14.5 घेणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। उंची अशी तुमची मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाही। आता इथे बघू शकता 14.5 वरती मार्किंग करून घेते। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। 1 इंच उंची नेहमी वाढवायला फक्त विसरू नका। एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने 1 इंच का वाढवायची, कारण की इथे आपल्याला अर्धा इंच लागतं शोल्डरसाठी आणि इथे सुद्धा पाठीच्या बाजूला अर्धा इंच लागतं, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे। इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, त्यासाठी पाठीच्या भागामध्ये नेहमी उंची आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची असते। आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे। गळारुंदी मी 2.5 इंचावरती ठेवणार आहे। इथे 2.5 इंचाचं मार्किंग करून घेते। आता गळारुंदीचं मार्किंग झालं, आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे, ते लक्षात घ्या। हे पहा, मापाचं ब्लाऊज घ्या, इथे तयारचं मार्किंग करून घ्या। सर्वात आधी ते करा। हे पहा, इथे जिथे तुमचं तयार आहे इथे बाही जॉईंट आहे, असं मार्किंग लगेच करून घ्या। हे पहा, असा टेप ठेवा आणि तिथपर्यंत मोजून घ्या। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते माझं इथे 2.5 तयार आहे, तुमचं किती सुद्धा असू देत, 2.5 सुद्धा असू देत तयार, किंवा 2.25 सुद्धा असतं, त्या पद्धतीने तुम्ही असं लगेच। माझं इथे 2.5 आहे, मग मी काय करणार, सर्वात आधी जे तयार आहे ते मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। शिलाईसाठी लागणार आहे 1.5 इंच, म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी। लगेच पुढच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग असं लगेच करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने। आता यातलं बघू शकता, हे पहा, अर्धा इंच आपलं पायपिंगच्या बाजूला अर्धा इंचापेक्षा कमी शिलाईमध्ये पकडलं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवा। फक्त बाही जोडतो त्या बाजूला आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच पकडावं लागतं। मग यातलं काय करायचं, इकडच्या बाजूला पायपिंगला होईल आणि यातलं तुमचं नेमकं बाहीच्या जॉईंट साठी वापरता येईल तुम्हाला। ते झालं व्यवस्थित। इथे जेवढं तुमचं तयार आहे ते मार्किंग करून घ्या आणि इथे पुढच्या बाजूला लगेच शिलाईला आपल्याला जेवढं पकडायचं आहे ते लगेच असं 1.5 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्या। आता इथे आपल्याला खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। ब्लाऊज घ्या, तुमचा मापाचा परफेक्ट असणार आहे। अशा पद्धतीने ब्लाऊज, असा ब्लाऊज ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा। इथे एक मार्किंग करून घ्या। इथे तुमचा बाही जॉईंट आहे, बघू शकता। इथे असं ना मार्किंग करून घ्या। हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा। इथे मार्किंग केलेलं आहे, बघू शकता। अशी पट्टी ठेवा तिथे। इथे शोल्डरला टेप ठेवा आणि मोजून घ्या। एका सरळ लाईनीमध्ये बघायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। माझं इथे 5.25 भरतंय, 5.25 भरतंय माझं इथे। मग मी काय करणार आहे, जेवढं आहे तेवढं 5.25 वरती मार्किंग करून घेते। तुमचं असं मोजून घ्या, 5.5 सुद्धा भरेल, 5.25 भरेल, त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता। हे पहा, इथे मी 5.25 वरती मार्किंग करून घेते। जेवढं भरलं तेवढंच घ्यायचं आहे, ते शिलाई करून बरोबर परफेक्ट होऊन जातं। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। इकडच्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं। ब्लाऊज उलटा करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हे पहा, पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं। आता आपल्याला इथून इथपर्यंत मार्किंग केलं का, पहिली शिलाईची टीप असं मोजून घ्या। हे पहा, आपण ब्लाऊजची फक्त एकच बाजू मोजून घेत आहे, म्हणजे तो आपला चौथा भाग असतो, ते लक्षात ठेवत जा। आज आपण 36 साईज बघतोय, 36चा हा चौथा भाग म्हणजे एकच बाजू। इथे माझं 9 भरतंय, लक्षात घ्या। हे पहा, 9 भरतंय म्हणजे 36चा चौथा भाग 9। हे पहा, अशा पद्धतीने 9 वरती आता इथे मार्किंग करून घ्यायचं। हे पहा, इकडच्या बाजूने ही बंद बाजू आपली असणार आहे। बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 9, त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिन, ते लक्षात ठेवा। मग पुढच्या बाजूला लगेच 2 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे झालं, 9 इंच घेतलं, पुढच्या बाजूला मी 2 इंच घेतलं। आता इथे काय करायचं आहे, अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे। कंबर नाही मोजली तरी सुद्धा चालतं। हे अशा पद्धतीने ते बरोबर तुमचं होऊन जाणार आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा। असा टेप ठेवा, बघू शकता। असा टेप ठेवा, ह्याचा पूर्ण मध्य करा। ह्या लाईनीवरती हे टोक ठेवा, असा मध्य करा। आता हा कोपरा आहे, बघू शकता। ह्या कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला आपला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 1.25 इंचावरती 1.5 इंच घेतलं तरी चालतं। जर तुम्हाला घोळ चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.25 इंचावरती देऊ शकता। नसेल काही प्रॉब्लेम येत तर तुम्ही 1.5 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल। आता इथे मी 1.25 इंचावरती देणार आहे, तुम्ही दिला तरी सुद्धा चालेल।
1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी आहेत बघू शकता पुढच्या बाजूला, 1 आणि 2 लाईनी, ते लक्षात घ्या. हे पहा इथे मार्किंग करून घेते. हे झालं. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा इकडच्या बाजूने दिलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने आकार द्या इथपर्यंत, किंवा ह्या बाजूने दिलं तरी चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना इथपर्यंत द्यायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही आकार इथे देऊ शकता अशा पद्धतीने. आता आपलं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा लक्षात घ्या, आपण मुंडा मोजला तो आपला परफेक्ट शिलाई करून तयार होतो का ते सुद्धा आपण बघूया. आता इथे लक्षात द्या. हे पहा इथे आपलं शोल्डरला अर्धा इंच कंपल्सरी जातं. मग काय करायचं, हे पहा अर्धा इंचचं मार्किंग इथे करायचं आहे. हे झालं. आपण इथे 2 इंच फिटिंगला ठेवलेलं आहे बघू शकता. ते सोडूनच आतल्या बाजूला आपण मोजून घेतलं, कारण की हा असं पकडला आपण इथे फिटिंग सोडून बघू शकता आतल्या बाजूला फिटिंग आहे 2 इंच, म्हणजे आपल्याला इथं पकडावं लागणार आहे, ते लक्षात घ्या. मग इथे काय करायचं आहे, इथे सुद्धा आपण बाही जॉईन करण्यामध्ये काय करतो, अर्धा इंच पकडायचं असतं कंपल्सरी, ते लक्षात घेत जा. मग वरून हे पहा इथून तुमचं जॉईन होत येणार. हे पहा अशा पद्धतीने आलं लक्षात. अशा पद्धतीने तुमची बाही जॉईन इथपर्यंत होत येणार, ते लक्षात घ्यायचं आहे. मग इकडच्या बाजूला जाईल, पण आपण इथपर्यंतच मोजून घेतलं मुंडा, ते फक्त तुम्ही लक्षात घ्या इथपर्यंतच, म्हणजे फिटिंगच्या आतमध्ये, म्हणजे फिटिंगची बाजू ही पूर्ण आतमध्ये आहे ते पण लक्षात घ्या. फक्त आपण ही बाहेरच मोजून घेतलं. आता हे आपलं बरोबर आहे का ते आपण बघूया. तेवढं अंतर आपण घेतलेलं ते मोजून बघूया. इथे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईन, कारण की आपण इथे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घेतली. हे पहा अशा पद्धतीने लक्षात नक्कीच आलेलं असेल. आता हे अंतर आपण मोजून बघूया आपलं परफेक्ट होणार आहे का. बघू शकता राईट झालं. इथे सुद्धा अर्धा इंच जाणार, इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच जाणार, हे नक्कीच लक्षात आलेलं असेल. तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी मुंडा मोजत जा. हे पहा मार्किंग करायचं एका सरळ लाईनमध्ये, इथे पट्टीचा वापर करा. मग तुम्ही काय करायचं आहे, टेपच्या साह्याने हे पहा सरळ लाईनीमध्ये बघायचं आहे. तुमचं किती सुद्धा येऊ द्या तिथं, अशाच पद्धतीने तुम्ही मुंडा मोजा. एकदम परफेक्ट शिलाई करून ते तयार अंतर होऊन जातं, लक्षात घ्या. आता गळा टाकायचा आहे आपल्याला पाठीच्या बाजूचा. हे पहा गळा मोजून घ्या. 4.5 माझा इथे तयार आहे. इथून खालूनच गळा नेहमी मोजत जा, सोपं पडतं. हे पहा 4.5 तयार आहे. हे पहा बघू शकता 4.5 माझा इथे तयार आहे. तर मला 5.5 म्हणजे 1 इंच जास्त घ्यावं लागणार. 1 इंच का, इथे वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा लागणार आहे. त्यासाठी 4.5 आहे तर मी 5.5 वरती मार्किंग करून घेणार आहे, ते लक्षात घ्या. तुमचं मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरू नका, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथं मार्किंग करून घेते. गळा रुंदी इकडे मी 2.5 इंच घेतली, तीच इथं सुद्धा 2.5 इंच ठेवणार आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने, बघू शकता इथे. आता इथे आपल्याला पाठीच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. बघू शकता असा टेप ठेवा. हा कोपरा आहे. 1.5 इंच घेतलं तरी चालेल किंवा 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा 1.5 इंच घेतलं म्हणजे 1 ला 2 लाईनी घेतलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. इथे मी 1 इंच घेणार आहे अशा पद्धतीने. मग काय करायचं, हे असा आकार तुम्ही देऊ शकता. आकार सुद्धा एकदम असा परफेक्ट येऊन जातो. हे अशा पद्धतीने आलं लक्षात. आता इथे आपल्याला पाठीचे टक्स द्यावे लागतात. गळा शिलाई करून आणखीन खाली होणार आहे एवढा. हे अशा पद्धतीने. इथे तुम्ही 5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा किंवा 4.5 ठेवलं तरी चालेल. उंचीला 4.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. इकडच्या बाजूने सुद्धा तुम्ही 4 घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या. ह्या बाजूने 4 इंच ठेवूया आणि उभं सुद्धा आपण 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा कपडा मी कट करून घेते, म्हणजे तुमच्या समजायला सुद्धा लक्षात येईल. हे अशा पद्धतीने, कारण थोडंसं क्रॉसमध्ये होतं त्याच्यामुळे मी कट करून घेतलं. आता इथे काय करा, हे पहा मार्किंग करून ठेवा, सोपं पडेल. इकडे सुद्धा बाजूला सेमच मार्किंग असं मार्किंग करून घ्यायचं असतं, म्हणजे जेणेकरून आपलं चुकत नाही, ते लक्षात ठेवा. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. असंच मार्किंग केलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे. बघू शकता इथे गळ्याचा आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता हाच पाठीचा भाग आपल्याला पुढच्या बाजूला मार्किंग करायचा आहे. अशाच पद्धतीने सर्वात आधी तुम्ही पाठीचा भाग काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढच्या बाजूचं मार्किंग करायचं आहे. बघू शकता हा डबलच कपडा इथे मी अस्तरचा घेतलेला आहे. हे पहा एकावरती एक ठेवून ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही.
हे पहा अशा पद्धतीने फक्त इकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण की आपलं थोडंसं मार्किंग सुद्धा त्या बाजूला येणार आहे. पाठीचा भाग आहे असाच ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आहे असाच ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं वरती घेते, खाली सुद्धा थोडंसं आपल्या क्रॉसपट्टीला जागा ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे बंद बाजू आहे, कारण की ओपन बाजूला ठेवलं तरी चालतं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवा आणि ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची आहे. इथे सर्वात आधी पाठीच्या भागाचा आहे असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघा पाठीचा भाग आहे असाच मार्किंग केलेला आहे मी. फक्त इथे गळारुंदीचं लगेच असं मार्किंग करून घ्या. इथे 2.5 इंच गळारुंदी, हे पहा 2.5 इंचाचं लगेच मार्किंग करून घ्या. हा भाग असा ठेवून इथे मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. एकदम सोपं आहे, तुम्हाला नक्की समजणार आहे. हे पहा आता हा पाठीचा भाग मी बाजूला करून घेते. अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे आपलं. आता हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी हे पहा इथं काय करा, हे पहा एक लाईन ओढून घ्या. ह्याच्यावरतीच एक लाईन ओढून झाली. आता इकडच्या सुद्धा बाजूने एक लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आकार देणं आपल्याला सोपं जाणार आहे. इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा 1 इंचावरती दिला तरी चालतो. जर तुम्हाला चुन्या घोळ प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती सुद्धा आकार देऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावरती आकार देणार आहे. हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, ते लक्षात ठेवा. आणि इथे काय करा, हे पहा असं मध्य करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा 2 बाजूंचा इथे मध्य करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीमागचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा नाहीये, ते लक्षात ठेवा. आता हा आपल्याला फक्त पुढच्याच बाजूचा आकार कट करायचा आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा इकडच्या बाजूला इथपर्यंत. याचा मध्य आहे का, हे पहा अशा पद्धतीने वाटलं तर ठेवून बघा. बरोबर आपल्या इथे मध्य येत आहे, त्याच्यावरती लगेच हा आकार असा देऊन घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. इकडच्या बाजूला घ्यायचा. मग आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मापाचं ब्लाऊज ठेवून घ्या. व्यवस्थित ठेवा फक्त ठेवताना. हे पहा अशा पद्धतीने आकार ठेवून घ्या. आता इथे काय करायचंय, पट्टीचा वापर करा. एक लाईन ओढून घ्या. ज्या पद्धतीने आपण मुंडा मोजला तेच पद्धती इथे तुम्हाला वापरायची आहे. पहा पायपिंग आहे, एक सरळ लाईन ओढून घ्या. हे शोल्डर आहे, असा टेप ठेवा. नाही लक्षात आलं तर इथे माझा 6.25 भरतोय पुढचा गळा. हे पहा असा टेप ठेवा आणि एका सरळ लाईनीमध्ये बघायचं. आपण लाईन ओढून घेतली का किंवा पट्टीचा वापर करा. हे पहा अशी पट्टी ठेवली तरी चालेल. मग काय करायचं, तुम्ही हा शोल्डरला टेप ठेवायचा आहे. बघू शकता इथं माझं 6.25 भरतोय. तुमचं 5.5 असेल 6 असेल ते लक्षात घ्या. आणि असं जेवढा भरेल ना पुढचा गळा तेवढाच मार्किंग करायचं. आता इथे माझं 6.25 भरलेलं आहे, मग मी 6.25 वरतीच मार्किंग करून घेणार आहे. पहा इथून 6.25 गळा आहे तेवढाच टाका, ते लक्षात ठेवा. वाढून घेऊ नका, जेवढा आहे तेवढंच टाकत जा. हे पहा आता इकडच्या बाजूला जेवढी गळारुंदी इथे टाकली तीच इथे खालच्या बाजूला टाकायची आहे. असं मार्किंग करून घ्या. परत एकदा सांगते मी, गळा आहे तेवढा टाका, वाढ घेऊ नका. मग बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरलं जातं, ते आपल्या लक्षात येत नाही कशामुळे उतरलं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. नंतर तुम्ही हे पहा अशा पद्धतीने थोडंसं असं आकार दिला तरी चालेल, किंवा मग नंतर असं मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने असा आकार द्यायचा आहे, ते लक्षात घ्या. आता इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनुसार येणारा टक्स बघायचा आहे. बघू शकता काय करायचं आहे. हे पहा हे 2 आहेत लाईनी. हे पहा गळ्याचा आहे आणि हा आपण इथे बाही जॉईन करतो. मग काय करायचं, ह्या 2 बाजूंचा मध्य काढायचं आहे. पहा किती सुद्धा येऊ द्या तुमचं तिथे, असा मध्य काढून घ्या. हे दोन्ही सुद्धा सेम आलं पाहिजे, ते फक्त लक्षात ठेवा. आता पुढे हे पहा हे अंतर मोजून घ्या. सोपी पद्धत आहे. बघू शकता इथे माझं 4.25 भरतंय. हे पहा इथे माझं 4.25 इंच भरतंय. हे पहा असं मोजून घेतलं, माझं 4.25 भरलं. मग मी काय करणार, खालीपर्यंत हे पहा इथे 4.25 4 सुद्धा भरू द्या तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही फक्त काय करायचं आहे, आपण गळारुंदी टाकली इथे पुढच्या बाजूला, हे मार्किंग केलेलं आहे आपण शोल्डरचं, इथे काय करा त्याचं मध्य करा आणि हे सुद्धा सेम झालं पाहिजे. मग नंतर आता इथून ही लाईन ओढून घेतली इथपर्यंत मोजून घ्या. हे अंतर तुम्ही खाली असंच मार्किंग करायचं, जेवढं सुद्धा भरेल ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या. खालीपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने खडूने मार्किंग करायचं, ते लक्षात ठेवा. हे पहा एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे. आता इथे ब्लाऊजची उंची शिलाई करून 13.5 होणार आहेत, लक्षात घ्यायचं. वरून येणारा टक्स पॉईंट मग मी इथे 9.5 वरती घेणार आहे. तुम्हाला ह्याचा चार्ट सुद्धा टाकलेला आहे मी उंचीनुसार. हे पहा इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते. थोडंसं अशा पद्धतीने मोठं करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या.
आता इथे आपल्याला हे वरून येणारा टक्स पॉईंट असतो ते लक्षात ठेवा. आपल्याला छातीचा सुद्धा टक्स टाकायचा आहे. त्याआधी आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. आपण इथे साधा 4 टक्स ब्लाऊज बघतोय ते लक्षात घ्या. 36 साईजसाठी परफेक्ट बसतात. ते सुद्धा एकदम असे व्यवस्थित ब्लाऊज बसतात. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करू सुद्धा शकता. आता इथे आपल्याला हे पहा क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मापाचं ब्लाऊज परफेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. आता इथे तुम्ही काय करायचं, सर्वात आधी हे पहा इथे तुमची तयार आहे ती क्रॉसपट्टी घ्या. इथे सुद्धा तयार आहे ती असं मार्किंग करून घ्या आणि मोजून घ्या. आता ही फिटिंगची बाजू आहे, लक्षात ठेवा ही फिटिंगची बाजू आहे. फिटिंगच्या बाजूची असं मोजून घेऊया आपण. किती आहे तयार ती, माझी इथे 2.25 तयार आहे, लक्षात ठेवा. बघू शकता असं मोजून घ्यायचं असतं ते लक्षात ठेवा. आता इथे बघा ही तयार आहे, इथून इथपर्यंत केलं मी मार्किंग. मग काय करायचं असं मोजून घ्या तुम्ही. हे पहा इथे माझी राईट 2.25. मग मी काय करणार, ही फिटिंगची बाजू असणार आहे आपली. मग इकडच्या बाजूला मी काय करणार आहे तयार तेवढी लगेच मार्किंग करून घ्यायचं 2.25. आता ही आपली हुकलूक पट्टी गळ्याची बाजू आहे ते लक्षात ठेवा. मग इथलं पण अंतर हे पहा इथे तयार आहे ही. मग काय करणार तुम्ही, हे पहा समजून सांगते. किती आहे तयार, 2.25 तयार आहे. बघू शकता राईट माझी इथे इथून टेप मोजून इथपर्यंत घेतलं. माझे किती तयार आहे, 2.25 तयार आहे ते लक्षात ठेवा. मग मी काय करणार, ते 2.25 काय करणार, मग ही गळ्याची बाजू आपली असणार आहे, म्हणजे ही गळ्याची बाजू. मग काय करणार, जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच हे 2.25 भरलं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे 2.25. लक्षात आलं नक्की. तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे एक तयार आहे ते मार्किंग करा, इथे एक तयार आहे ते मार्किंग करा. मग तुम्ही काय करायचं, इथे आपण ब्लाऊजचं उंचीनुसार मार्किंग व्यवस्थित केलं. आता मग तुम्ही काय करा, हे पहा इथे असं ठेवा, इथे एक मार्किंग करून घ्या. हे झालं फिटिंगच्या बाजूचं. आता ही आपली गळ्याकडची बाजू अशी ठेवा. हे पहा बघू शकता इकडून ही येणारी क्रॉसपट्टी लगेच असं मार्किंग करून घ्या. फक्त ब्लाऊज ठेवताना असं व्यवस्थित ठेवा. लक्षात आलं असेल नक्कीच. आता इथे लक्ष द्या, हे पहा शिलाईसाठी लागणार आहे ते महत्वाचं आहे. आपल्याला इथे बघू शकता अशा पद्धतीची इथे क्रॉसपट्टी आहे. तर इथे आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे सुद्धा खाली अर्धा इंच लागतं. आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. म्हणजे इथे शिलाईला वरच्या बाजूला अर्धा लागणार. ही सुद्धा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड होते ते लक्षात ठेवा. मग इथं सुद्धा आपल्याला इथे बघू शकता परफेक्ट अर्धा इंच शिलाईमध्ये आहे आणि इथे सुद्धा आहे बघू शकता इथपर्यंत हे आहे. आतमध्ये सुद्धा कपडा आहे, म्हणजे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. लक्षात आलं. मग आपल्याला खालच्या बाजूला सर्वात महत्वाची गोष्ट 1 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1 इंच कडेपर्यंत इथे 1 इंच ही आपली परफेक्ट क्रॉसपट्टीची घडी असते ते लक्षात ठेवा. मग काय करायचं आहे, 1 इंच अशी पट्टी घ्यायची आणि लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. इथं सुद्धा इकडच्या बाजूला क्रॉसपट्टी वाढवायची काही गरज नाही आहे, तेवढी अशी घडी टाकायची आहे ते लक्षात घ्या. आता इथे क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा राहिलेला आहे. पहा इकडून घेतला तरी चालेल. हे पहा हा एकदम हलक्या हाताने, मग थोडासा उंच आहे असं द्या, किंवा इकडच्या बाजूने दिला तरी चालेल. हे पहा इथून थोडासा उंच मार्किंग केलेलं आपण आहे इथे. मग काय करायचं आहे तुम्ही, हे पहा इकडच्या बाजूने घेतलं तरी सुद्धा इथपर्यंत घ्यायचं. सोपं आहे, तुम्हाला हे नक्की जमणार आहे. मग हे 1 इंच इथं तुमचं अर्ध जाईल, इथे सुद्धा तुमचं खालच्या बाजूला अर्ध जाईल. हे मध्ये जॉईन मध्ये होण्यामध्ये ते आपण इथे खालच्या बाजूला वाढवून घेतलेलं आहे. ते फक्त लक्षात राहू द्या. ही फक्त वरची तयार होणारी म्हणजे शिलाई करून ही तुमची एवढी तयार होणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या, वरून येणारा टक्स पॉईंट आपण इथे मार्किंग केला, 9.5 वरती घेतलेला आहे. तो टक्स उंचीनुसार असतो ते लक्षात ठेवा. आता इथे छातीचा टक्स असं तुम्ही ब्लाऊज असेल तर मोजून सुद्धा घेऊ शकता. हे पहा इथे हात तयार आहे, लक्षात घ्या. हे पहा असा टेप ठेवायचा आहे, मोजून घेतला तरी चालेल. 1.25 इंच भरतोय. हे पहा तयार आहे, 1.25 इंच इथे भरतोय. हे पहा इथे शिलाई आहे. मग काय करायचं आहे तुम्ही, एकच बाजू त्याची 1.25 इंच, म्हणजे ही बाजू सुद्धा 1.25 इंच, म्हणजे दोन्ही मिळून. आता ह्या बाजूला मग काय करायचं, असं मोजून घ्या. ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा तुम्ही 1.25 इंच सुद्धा घेतलं तरी चालेल. तिथे थोडासा भाग तरी आपला खोलगट तयार झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. ही बाजू मी 1.25 इंच घेतली आणि ही बाजू सुद्धा मी 1.25 इंच घेतली. आता मग काय करायचं, हे पहा असं त्रिकोण तयार करून घ्यायचा. बघू शकता इथे अशा पद्धतीने. इथे लक्षात घ्या, हे शिलाई करून अशा पद्धतीने होणार आहे. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने. हा सुद्धा अशाच पद्धतीने हा शिलाई करून तयार आहे. बघू शकता असं आपण मोजलं इथे. आज ठेवून सुद्धा तुम्हाला मी दाखवते. बघू शकता इथे इथे तुमची शिलाई होणार, ते बरोबर परफेक्ट तुमचं तेवढं होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे बघा हा शिलाई करून अशा पद्धतीने होणार. हा आपण कट करत नाहीये. इथे बघू शकता अशा पद्धतीने होणार. इथे कशा पद्धतीने मी मोजून घेतलं. हे पहा आता हा शिलाई करून तयार आहे असं ठेवून घ्या. इथे सुद्धा शिलाई आहे, म्हणजे हा आपल्याला कट करायचा नाही. इथे सुद्धा तुमची शिलाई डायरेक्टली ह्याच्यावरती येणार. मग असं ठेवून घ्या. हे पहा ह्याच्यावरती. हे पहा बघू शकता तरी आपलं परफेक्ट भरतंय. अशा पद्धतीने मी हा मोजून घेतला आणि इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. थोडासा तरी भाग आपला इथे खोलगट झाला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या, हे भरलेलं मार्किंग
आपण हे मार्किंग करून घेतलं, आपण असं त्रिकोण तयार करून घेतला, इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, इथे सुद्धा 1.5 इंचाचं मार्किंग केलं. आता हे दोन्ही सुद्धा मिळून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. असं जेवढं भरेल तेवढं इथे बघू शकता, असं मोजून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा जेवढं भरेल तेवढं इथे बघू शकता, आणि अशाच पद्धतीने जेवढं भरेल तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं इकडच्या बाजूला. फक्त लक्षात ठेवा, हे दोन्ही तुमचं जेवढं भरेल तेवढं असं मोजून घ्यायचं आहे. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, मग लगेच अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे थोडासा टक्स द्यावा लागतो, एकदम थोडंसं 1/2 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं, फक्त 1/2 इंच, जास्त नाही, किंवा 1/2 इंचापेक्षा कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. मग काय करायचं, हे अशीच क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे का घ्यायचं आपण मार्किंग करून, कारण की हा टक्स आपला कमी होणार. मग फिटिंगच्या बाजूला काय होतं, बऱ्याच वेळा पुरत नाही, त्यासाठी हा टक्स इकडच्या बाजूला थोडासा आपल्याला वाढवून घ्यावा लागतो. मग फिटिंगच्या बाजूला जर क्रॉसमध्ये येतं थोडंसं, ते मी तुम्हाला फिटिंगच्या वेळेस सांगेन. आता इथे आपल्याला बाकीचे टक्स मार्किंग करायचे आहेत. बघू शकता, इथून ही आपण मध्य मार्किंग केलेलं आहे, इथून 2 इंच घ्यायचं आहे. जास्त असं जवळ सुद्धा घेऊ नका, थोडंसं क्रॉसमध्ये असं पकडा वरच्या बाजूला, एकदम नॉर्मल. आता हे मार्किंग असं करा. आता इथून थोडंसं वरच्या बाजूला 2-2 इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. इथून वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग करून घ्या. आता इथून वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, अशी लाईन ओढून घ्या. इकडे सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. इकडे थोडंसं क्रॉसमध्ये येईल अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला हे 1/2 इंचपेक्षा शिलाईमध्ये कमी पकडायचं, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा 1/2 इंचपेक्षा आपल्याला शिलाईमध्ये कमी पकडायचं, इथे सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सुद्धा, आणि इथे सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी वाढवायची नाही, ते फक्त लक्षात ठेवा. क्रॉसपट्टी आहे हीच ठेवायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ही क्रॉसपट्टी व्यवस्थित कट करा. हे इथून हे अशा पद्धतीने इथपर्यंतच हे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कट करून घेतली. आता इकडची बाजू अशा पद्धतीने कट करून घ्यायचं असतं. आता आपला हा गळा हे इथून कट करून घ्या. अशा पद्धतीने गळा आपला कट झाला. आता इथे मार्किंग आहे, मध्याचं मार्किंग करून घ्या. इथे इथे सुद्धा मध्याचं मार्किंग करून घ्या, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूला तुमचं सेम मार्किंग होऊन जाणार आहे, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे हे व्यवस्थित कट झालेलं आहे, बघू शकता. गळ्याचा आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. आता हे मधून कट करून घ्या. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं. आता इथे सुद्धा मार्किंग आहे, ह्याच्या समोर इथे कट आहे. एक कट फक्त लक्षात ठेवा. लगेच तुम्हाला मार्किंग करायला किंवा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे लगेच तुमचं मार्किंग त्यावरती होऊन जाणार, ते लक्षात घ्यायचं आहे. हे थोडं थोडं मार्किंग लगेच झालं, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आणि मग लगेच लाईन ओढून घ्यायची. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. बाही थोडीशी मोठी आहे. हे असं घडी करून घेते. हा कपडा इकडच्या बाजूला घेते, जेणेकरून आपल्या ह्यामध्ये 2 बाह्या निघून जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशी घडी करून घेतली. 4 पदर होणार आहेत. हे 2 आणि हे 2, आणि ही पूर्ण बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्या. आता इथे सर्वात आधी आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे, कारण की परफेक्ट बाही आपल्याला जोडायला पुरली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला काय करायचं असतं, 1/2 इंच कमी करून घ्यायचं इथे. का करून घ्यायचं, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो, ते लक्षात घ्या. मग आपलं 1/2 इंच शोल्डर जोडलं जातं त्याच्यामध्ये, नंतर आपण बाही जोडतो, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून 1/2 इंच शोल्डर आपल्याला इथे कमी करायचं असतं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. बाही कशा पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे, ते लक्षात घ्या. आता इथे बघा, हा असा टेप ठेवा. इथे टेप ठेवा, बरोबर हे मार्किंग केलं ना त्याच्या खाली बरोबर असा टेप ठेवायचा आहे, आणि हा सावकाश आणि सविस्तर मध्ये हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जरी पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. 9 भरते माझं इथे, 9 इंच भरते. असं लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल तुम्ही. आता इथे काय करायचं, घडी 9ची टाकायची आहे, कारण की बाही जोडायला परफेक्ट आपल्याला पुरली पाहिजे. ही बंद बाजू आहे पूर्ण, या बाजूने इकडच्या बाजूला सर्वात आधी आपल्याला घडीचं मार्किंग करून घ्या. 9 तुमचं जिथे जेवढं भरेल ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या. हे झालं घडीचं मार्किंग. इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या. हे 500 पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला.
आता बाही थोडीशी उंच आहे, ह्या ब्लाऊजची छोटी बाही मला त्यांनी उंच ठेवायला सांगितलेली आहे. आता बाहीची उंची इथे मी 9 तयार ठेवणार आहे, म्हणजे 1 इंच मी वाढवून 10 टाकणार आहे, ते लक्षात घ्या. बाहीची उंची आपल्याला इथे मग 10 ठेवायची आहे. 9 तयार होणार आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, इथे काय करायचं आहे, तुमची उंची मोजून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायला फक्त विसरू नका. हे मी कट करून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी कट करून घेते. अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं. आता इथे लक्ष द्या. हे पहा, ही आपण अशी घडी टाकली ह्या बाजूला, इथपर्यंत लाईन ओढून घेतली आणि ही आपली बाहीची उंची असणार आहे. आता ही आपली ओपन बाजू आहे, ते लक्षात ठेवा. वरून येणारं माप, बाहीची उंची जास्त आहे 9. तुम्हाला ह्याचा चार्ट सुद्धा टाकलेला आहे. बाहीची उंची तयार 9 होणार आहे. मग वरून येणारं माप इथे मी 3 इंच ठेवणार आहे, 3 इंच. ते लक्षात घ्या. चार्ट सुद्धा टाकलेला आहे तुम्हाला, तो बघायचा आहे तुम्ही. आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. सर्व साईजसाठी ते असतं 2 इंच आतल्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकतो इथे. आणि इथून आपली बंद बाजूपासून आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग कंपल्सरी ठेवत जा, 1 इंच. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूपासून इकडच्या बाजूला दंडगेर किती आहे तुमचा मोजून घ्या आणि तो मार्किंग करून घ्या. आता इथे हा दंडगेर 6 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 6 इंच आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवत जा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, पहा, हे 2 इंच आतमध्ये घेतलं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ह्याच्यावरती आपल्याला हा जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे इकडच्या बाजूचा, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. थोडासा उंच, हे पहा, अशा पद्धतीने उंच घेत अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. नंतर हा झाला वरच्या बाजूचा, म्हणजे पाठीच्या बाजूचा. मग इथूनच सुरुवात करा. हे पहा, अशा पद्धतीने कमी कमी करत घेत, हे पहा, अशा पद्धतीने हा आकार द्यायचा असतो. आता ह्याच्यावरती परत असं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. आता हा आकार इथून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा असतो, ते लक्षात ठेवा. हे झालं परफेक्ट बाहीचं मार्किंग. आता इथे आपल्याला ही खोलगड बाजू असं नेहमी लक्षात ठेवा, असं मार्किंग करून ठेवायचं. खोलगड बाजू म्हणजे आपली पुढची बाजू असते. हे पहा, दोन्ही सुद्धा पकडून असं कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने वरचा आकार, हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्या. इथे मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवा. आता हे पहा, 2 पदर बाजूला काढून घ्यायचे आहेत, उंच बाजू आणि खोलगड बाजू झाली. हे पहा, इथून सुरुवात करा. 2 इंच घेतलं त्याच्या आतमध्ये, हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने 1 इंचाचा इथं मार्किंग केलं ना तिथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं. आता असं पकडा इथे. हे पहा, अशा पद्धतीने परफेक्ट आपला इथे बाहीचा आकार झालेला आहे. हे आपलं झालं व्यवस्थित. हा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता, थोडासा सिल्की आहे. घडी घालताना व्यवस्थित घाला. हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, डबल घडी करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते सर्वात आधी चेक करत जा. ह्याची डिझाईन दोन्ही सुद्धा बाजूंना आहे. बऱ्याच वेळा काय होतं, डिझाईन एकाच बाजूला असते, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे. ही पूर्ण बंद बाजू आहे, लक्ष ठेवा. हे पहा, ही पूर्ण बंद बाजू आहे. थोडासा ब्लाऊज सिल्की असेल तर कसा शिलाई करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे सुद्धा कपडा चेक करा आणि व्यवस्थित आपल्याला आहे असंच कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्या अस्तरचा, कारण की डिझाईन दोन्ही सुद्धा बाजूंना सेमच आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. एवढा कपडा आपला शिल्लक आहे. अजून आपली क्रॉसपट्टी सुद्धा ह्याच्यामध्ये कट होणार आहे. हे पहा, इकडच्या बाजूला बाही ठेवून घ्या, मध्यभागी ठेवा. जॉईंट द्यावा लागणार आहे ह्याच कापडाचा आपल्याला इथे. अशा पद्धतीने मध्यभागी बरोबर ठेवून घ्या आणि हे व्यवस्थित आपल्याला इथून सुरुवात करा कटिंग करायला. हे अशा पद्धतीने जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता एवढा कपडा आणि इथून सुद्धा हे कट करून घ्या. एवढा आपल्याला ह्या बाजूला जॉईंट सुद्धा द्यावा लागणार आहे. बघू शकता इथे. हे पहा, एवढा कपडा आपल्याला कमी पडलेला आहे. ह्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूने आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. कसा द्यायचा मी तुम्हाला शिलाई करताना सांगणार आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची. बघू शकता हा कपडा आहे असा ठेवायचा आहे, डबल आहे, लक्षात घ्या. आता इथे काय करा, अशी क्रॉसपट्टी ठेवून घ्या
आहे अशी कट करून घ्यायची आहे, बघू शकता. हे पहा, आहे अशी कट करायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. इथे सुद्धा थोडंच क्रॉस होतात म्हणून मी थोडंसं वरच्या बाजूला घेतलेलं आहे, ते लक्षात घ्या. हे पहा, आहे असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ही झाली आपली क्रॉस पट्टी कट करून. आता आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, इथं बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. थोडासा तेवढाच उंचीचा कपडा ह्या बाजूला आपल्याला काढून घ्यायचा इथे. मग काय करायचं, हा कपडा आपण असाच कट करून घेऊया अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून ठेवा. जर समजा बाहीला जर जॉईंट आला तर मग आपल्याला हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघा इथे केवढ्या उंचीचा लागणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. मग काय करा, हे पहा इथून हे कट करून घ्या. इकडच्या बाजूला जास्त कपडा कट करा, फक्त थोडंसं लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. इथून सुद्धा हे कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे जॉईंट द्यावं लागणार आहे, बरोबर होऊन जाणार आहे ह्या बाजूला जॉईंट तुमचा अशा पद्धतीने. शिल्लक राहिला तरी कपडा जवळ ठेवत जा, जोपर्यंत ब्लाऊज आपला पूर्ण शिलाई होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंगला पट्ट्या काढायच्या आहेत. पायपिंगला ह्या प्लेन मध्ये मी पट्ट्या काढणार, दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे. हे पहा क्रॉस मध्ये काढणार आहे, अशा सरळ मध्ये काढायच्या नाहीत, असं क्रॉस मध्ये काढून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा क्रॉस कुठे दिसते तिथे. मग काय करायचं, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने क्रॉस मध्ये थोडीशी लाईन ओढून घ्यायची आहे. 1 इंचाची आपल्याला इथे पट्टी काढायची आहे. काय करायचं मग तुम्ही, हे पहा ह्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करत करत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करायचं 1 इंचाचं. हे पहा अशा पद्धतीने 1 इंचाच्या पट्ट्या इथे आपल्याला काढायच्या असतात दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता 1 इंचाच्या पट्ट्या काढल्या. थोडंसं क्रॉस असेल पुढच्या बाजूला तर असं सरळ लाईन मध्ये कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एवढ्या पट्ट्या काढलेल्या आहेत, कारण की मला पाठीच्या बाजूला सुद्धा लागणार आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा पायपिंगसाठी लागणार आहेत. इथे आपल्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तुम्हाला सविस्तर आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करून ठेवायचं आहे. आणि ह्याचा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. मी खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा सांगणार आहे. आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.